नमस्कार, मी मायावती अंभोरे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सारथी, बार्टी, महाज्योतीच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी सेट 2019 ची प्रश्नपत्रिका या परीक्षेसाठी वापरण्यात आल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. परीक्षार्थींमध्ये संतापाची लाट. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील क्रिकेटमध्ये रमलेले व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर ते तब्येत बिघडल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल. आता सविस्तर बातम्या. सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन शिष्यवृत्तीसाठी झालेल्या संयुक्त प्रवेशपूर्व परीक्षेवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रश्नपत्रिका चक्क राज्य पात्रता परीक्षेतील म्हणजेच सेट 2019च्या प्रश्नपत्रिका या परीक्षेसाठी वापरण्यात आल्याचा आरोप परीक्षार्थी तुषार देशमुख यांनी एडीएन सोबत बोलताना केलाय. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्यातर्फे संशोधन शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा घेण्यात येते. राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रावरून ही परीक्षा घेण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ही परीक्षा घेण्यात आली. प्रवेशपूर्व परीक्षा सकाळी 10 वाजता सुरू झाली. तेव्हा विविध परीक्षा कक्षात विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रश्नपत्रिका वितरित करण्यासाठी आल्या त्या खुल्या पद्धतीने आल्याचे सांगण्यात येते. विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतला. काही वेळ विद्यार्थी प्रशासन यांच्यात संवाद साधला. त्यानंतर परीक्षा घेण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मागील काळात गैरप्रकार पाहता परीक्षेतील परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आजच्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर प्रश्नपत्रिका हाती पडली तेव्हा चक्क सेट 2019चा पेपरच असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 2019 मध्ये सेट 1 साठी हा पेपर होता. तीच प्रश्नपत्रिका असल्याने पुन्हा परीक्षेबाबत अधिक संभ्रम निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांनी एडीएन सोबत बोलताना सांगितले. संभाजीनगर येथे देवगिरी महाविद्यालय, सारथी, बार्टी, महाज्योती या स्वायत्त संस्थेतर्फे नेटसेट धारक आदी छात्रवृत्तीसाठी फेलोशिप ही पूर्वपरीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेमध्ये खूप मोठा गोंधळ पाहायला मिळाला. म्हणजेच 2019 या प्रश्नपत्रिकेची ॲट सेम कॉपी 2023 आज झालेल्या परीक्षेत करण्यात आली. याशिवाय दुसरा भाग म्हणजे प्रश्नपत्रिका संचाविषयी गोपनीयता बाळगणे, विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीविनाच प्रश्नपत्रिका संच सील फोडणे ह्या बाबी बघायला मिळाल्या. म्हणजेच एकंदरीत परीक्षेच्या पारदर्शकतेचे धिंडवडे उडवण्यात आले. दुसरीकडे संशोधक निर्माण करण्यासाठीची परीक्षा घेण्यात येते त्या परीक्षेच्या बाबत जर असे गोंधळ पाहायला मिळत असतील तर खूप चिंताजनक बाब आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी परीक्षार्थींच्या वतीने संबंधित व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले व तात्काळ याबाबत चौकशी करण्यात यावी. चौकशीअंती जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून या परीक्षेचे पुन्हा नव्याने आयोजन करण्यात यावे. मागील काळातही महाज्योती या स्वायत्त संस्थेत परीक्षेसाठी खूप मोठा गोंधळ पाहायला मिळाला. त्याबाबतही खूप मोठ्या प्रमाणावर दोषी आढळल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा युवाशाही असोसिएशनच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबई जाम करण्याचा इशारा दिल्यानंतर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे क्रिकेटमध्ये रमलेले व्हिडिओ समाज माध्यमांवर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक लढा पुकारला आहे. बीडमध्ये त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानातून मराठा आरक्षणासाठी निर्णायक आमरण उपोषणाची घोषणा केली. मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर त्यांनी क्रिकेटचे मैदान गाठले आहे. बीडमधील झालेल्या इशारा सभेत नव्या वर्षातील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. स्वतः आंतरवाली सराटीतून मुंबईकडे पायी निघणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. एकदा आंतरवालीमधून निघालो तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. त्यांच्या इशारा आंदोलनाच्या बातम्या झळकल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे खेळाच्या मैदानावर आपलं नशीब आजमावतानाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यांच्या चाहत्यांपैकी अनेक जण फेसबुक, इंस्टाग्राम आणि अन्य समाज माध्यमांवर
सदर व्हिडिओ शेअर करून ते व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान रविवारी दुपारी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना शहरातील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये पुन्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती समोर येत असून त्यांचे रुग्णालयात जातानाचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. महापालिकेच्या आस्थापनेवरील 114 सरळ सेवेची पदे भरण्यासाठी अग्निशमन विभागातील 29 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. आता उर्वरित 85 पदासाठी 3, 4 व 5 जानेवारी 2024 या कालावधीत IBPS कंपनीमार्फत 7 शहरांमध्ये ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे. राज्य शासनाने महानगरपालिकेत अत्यावश्यक पदांच्या नोकर भरतीला मान्यता दिली आहे. त्यानुसार 125 पदांच्या भरतीची तयारी मनपाने केली. 126 पैकी 114 पदे परीक्षा घेऊन भरली जाणार आहेत. नोकर भरतीसाठी शासनाने 4 एजन्सी निश्चित केल्या आहेत. त्यापैकी IBPS या एजन्सीला महापालिकेने परीक्षा घेण्याचे काम दिले आहे. 114 पदांसाठी महापालिकेकडे 9,500वर अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांचा तपशील महापालिकेने IBPS या एजन्सीला दिला आहे. परीक्षा केंद्रावर लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास अडचण येणार असल्यामुळे टप्प्याटप्प्याने परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. अग्निशमन विभागातील अग्निशमक प्रमुख 9 पदे आणि अग्निशमक म्हणून 20 पदे असे एकूण 29 पदांसाठी 9 डिसेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली. आता उर्वरित 85 पदांसाठी 3, 4 व 5 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार असल्याचे IBPS कंपनीने कळवले आहे. मनपाच्या 85 पदांसाठी ऑनलाईन परीक्षा 7 शहरातील परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, नांदेड आणि सोलापूर या शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना IBPS कंपनीमार्फत ऑनलाईन हॉल तिकीट प्राप्त होतील. त्यामध्ये परीक्षेची वेळ असणार आहे. या परीक्षेसाठी मनपातील अधिकारी परीक्षा नियंत्रक म्हणून परीक्षा केंद्रावर हजर राहतील. उमेदवारांना काही अडचण आल्यास त्याचे तातडीने निराकरण केले जाईल. महापालिकेतील 85 रिक्त पदासाठी ही परीक्षा होणार आहे. त्यात कनिष्ठ अभियंता स्थापत्य 26, कनिष्ठ अभियंता विद्युत 10, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 7, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 13, पशुधन पर्यवेक्षक 2, विद्युत पर्यवेक्षक 3, स्वच्छता निरीक्षक 7, लेखापाल 2, लेखापरीक्षक 1, कनिष्ठ लेखापरीक्षक 2, लेखालिपिक 10, उद्यान सहाय्यक 2 या पदांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्यामुळे परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे. त्यासाठी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. कोणी आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर थेट पोलीस ठाण्यात आणि मनपाकडे तक्रार करा, असे आवाहन प्रशासक जी श्रीकांत यांनी केले आहे. महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ख्रिश्चन समुदायाच्या तरुणांनी आयोजित उपक्रमात शनिवारी खामडी व इको पार्क येथे नृत्य, नाटक व कॅरोल्स गाऊन ख्रिसमसचा आनंदोत्सव साजरा केला. सर्व वयाचे लोक या उत्सवात सामील झाले. ख्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्ताचा या जगात माणूस म्हणून जन्म आहे. सर्व जगात लोक येशू ख्रिस्ताचा मानवजन्माला विविध प्रकारे साजरा करतात. शहरात सुद्धा विविध चर्च आपल्या रीतीनुसार नाताळ निमित्त कार्यक्रम आयोजित करत असतात. पण खरा ख्रिसमस सर्वांना आनंद देणारा असतो. जसे येशू ख्रिस्ताने जगाच्या अनंत आनंद व शांतीसाठी या जगात माणूस म्हणून अवतार घेतला. याच संकल्पनेने विविध चर्चचे तरुणांनी सर्व धर्मियांसाठी पहिल्यांदाच ख्रिसमस कार्निवल आयोजित केला होता. यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांचे मार्गदर्शन लाभले. खाम नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्गत लोखंडी पूल येथे इको पार्कमध्ये सुंदर कार्यक्रम झाला. यात येशू जन्माचे कॅरोल गाण्यात आले व लहान लेकरं व तरुणांनी डान्स सादर केले. येशू जन्माबद्दल सांगणारे नाटक सादर केले. यासाठी स्मार्ट सिटीच्या मीडिया ॲनलिस्ट अर्पिता शरद यांनी सर्वांसोबत समन्वय केले. यावेळेस केक कट करून सर्वांनाच येशू ख्रिस्ताचा प्रेमाचा संदेश व नाताळच्या शुभेच्छा दिल्या. अर्पिता शरद यांनी सांगितले की मनपाने खाम नदी स्वच्छ करून समाजाच्या भल्यासाठी कार्य केले. येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःला पाप्यांसाठी बलिदान दिले. मनपा विशेष अधिकारी असदुल्ला खान, क्राइस्ट चर्चचे गायक विजय श्रीसुंदर, पास्टर अनिल रानाडे, उद्योजक सनिद्ध मस्के, प्रतिभा ताकवले, आशिष कुसमोडे, अजिंक्य खंडागळे, रुपेश कांबळे, राहुल निकम, रोहित ठोकळ, शोभा किंजलकर, देवदास ताकवले, उमैर खान, जयेश बोरकर, आकिब खान व इतर व्यक्तींचे सहकार्य लाभले. यावेळेस क्राइस्ट चर्च सचिव जेम्स अंबिलढगे, विजय निकाळजे, माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी,
जमीर कादरी, इको सत्वाच्या गौरी मिराशी, पर्यटन सल्लागार दीप्ती पाटील, विमानतळ CISF कमांडर पवन कुमार, RJ अर्चना, RJ रोहित, लाईफ केअर फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे, सचिव जयेश शिंदे व त्यांची टीम रोहन पाटोळे व राहुल निकम यावेळेस उपस्थित होते. असा आगळा वेगळा कार्यक्रम वाटला. खूपच छान. खाम नदी ही इथे सर्वांनीच कार्यक्रम घ्यायला पाहिजे. आणि आज ख्रिस्त नाताळानिमित्त इथं कार्यक्रम घेतला. हा खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्यांनी डान्स वगैरे केला. खूप नाही का म्हणजे एकदम वातावरण बदललं आहे. तसंच मी सर्वांना सांगते, काही कार्यक्रम असे जे या मॅडमने घेतले तसे सर्वांनी इथं कार्यक्रम घ्यावे आणि खाम नदीचं खूप हे करा. सर्वप्रथम नाताळ व येणाऱ्या नववर्षानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज खाम इको पार्क या ठिकाणी ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत आहोत. याचे मुख्य आयोजक आहेत अर्पिता तिमोथी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी शहरातील जवळपास सर्व पक्षाचे लोक, त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते, सर्वजण आणि विशेषतः महापालिकेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आले. खऱ्या अर्थाने ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत असताना सर्व धर्म समभाव ही संकल्पना पुढे ठेवून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आणि येणाऱ्या 1 तारखेपर्यंत जवळपास शहराच्या विविध भागामध्ये हा कार्यक्रम साजरा होणार आहे. सुंदरसा असा हा ख्रिस्ती जयंतीचा कार्यक्रम सर्व मुलांनी, लहान मुलांनी सर्वांनी आयोजित करून सुंदरशी शोभा आणलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. आणि त्यांनी ख्रिस्ताचा जो म्हणजे जो 25ला जन्म झालेला आहे त्या ख्रिस्ताचा देखावा हे करून दिलेला आहे. विशेषतः लहान मुलांनी ख्रिसमस फादरचा अतिशय सुंदर कार्यक्रम केलेला आहे. त्या लहान मुलाचंही मी कौतुक करतो. आणि परमेश्वराने जे येशू ख्रिस्तानी जो सर्व जगाला दया, क्षमा आणि शांतीचा संदेश दिला त्या प्रभू येशू ख्रिस्ताला मी नमन करतो. आणि मी सर्वांना ख्रिस्त जयंतीच्या शुभेच्छा देतो. तर हा जो कार्यक्रम पहिल्यांदा आपल्या शहरात असा सर्व ख्रिस्ती जे तरुण आहे त्यांच्याकडनं आणि आमचे जे गुड्डूभाऊ निकालजे असो किंवा जेम्स आंबिल्डके सर आहे यांच्या मार्गदर्शनाने आणि माननीय प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनाने आपण हा पहिल्यांदा ख्रिसमसच्या निमित्ताने खाम नदी येथे इको पार्क येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि त्याचा खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. सर्व धर्मीय, सर्व आमचे जे लोक आहेत त्यांनी येऊन याचा आस्वाद घेतला. तर अशा अपेक्षा आहे की आपण अजून आपली जी पर्यटनाची जो शहर आहे, पर्यटनाची जी राजधानी आहे त्याला अजून असे कार्यक्रम करू आणि सगळ्यांचा सहभाग त्याच्यात अपेक्षित आहे. तर हा जो कार्यक्रम नाताळानिमित्त म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या निमित्त आपण आयोजित केला. आणि आपले जी नवीन पिढी आहे, जी तरुण पिढी विशेष, त्यांना जो येशू तसा तरुण म्हणून जगला आणि समाजाला, पूर्ण जगाला त्यांनी आपल्या खांद्यावर धरला आणि आपल्यासाठी त्यांनी रक्त सांडला, आपल्यासाठी त्यांनी जीव दिला आणि जगाला तारण्यासाठी त्यांनी ह्या धर्तीवर तो आला. आणि तो संदेश एक समाजासाठी जगण्यासाठी, स्वतःच्यासाठी नाही किंवा दुसऱ्यांसाठी आणि इतर लोकांसाठी आपण मेहनत घ्यावी असा एक संदेश आपले जी तरुण पिढी आहे त्यांना देण्याचा हा प्रयत्न आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन.
प्रभू आपल्या सर्व संकल्पना पूर्ण करो. सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे. याच सर्व नागरिकांना नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ख्रिस्ती कृती समिती अध्यक्ष विजय निकाळजे, माजी नगरसेविका आशा विजय निकाळजे, प्रसिद्ध समीक्षक तथा साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, प्राचार्य मनोहर लोंढे. प्रभू आपल्या सर्व संकल्पना पूर्ण करो. सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे. याच सर्व नागरिकांना नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ख्रिस्ती कृती समिती अध्यक्ष विजय निकाळजे, माजी नगरसेविका आशा विजय निकाळजे, प्रसिद्ध समीक्षक तथा साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, प्राचार्य मनोहर लोंढे. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. गंगापूर तालुक्यात फसवणूक न होता मालमत्ता खरेदी करायची आहे तर सर्वांच्या विश्वासाचं एकच नाव, सम्राट रिअल इस्टेट कंपनी. मागील 11 वर्षाची विश्वासाची परंपरा असलेले सम्राट रिअल इस्टेट कंपनीच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील प्रॉपर्टीचे मालक व्हा. गंगापूर येथील खरेदी विक्री आणि प्लॉटिंग क्षेत्रात उत्कृष्ट दर्जा. प्रत्येक प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना क्लिअर टायटल प्रॉपर्टी आणि हॅस्टल फ्री प्रॉपर्टी देण्याची हमी. रिसिल रिसर्च कंपनी सर्व्हेमध्ये सम्राट रिअल इस्टेट कंपनीचे फाउंडर आणि ओनर वाजिद कुरेशी यांना मोस्ट ट्रस्टेड कंपनी या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र उद्योजक अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित. अवश्य संपर्क साधावा. पत्ता खंडोबा मंदिर वेस्ट समोर, गंगापूर. मोबाईल 9960577566. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मराठवाड्याच्या विकासासाठी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आत्ताच्या घडीला वैधानिक विकास मंडळ अस्तित्वात नाही. 2021ला वैधानिक विकास मंडळाची मुदत संपलेली आहे. 2020ला त्या सरकार महाविकास आघाडीचं होतं. पण आपल्याला माहिती आहे वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्या राज्यपाल करत असतात आणि राजकारणी अँगलने त्या सरकारने पटकन निर्णय घेतला नसेल. परंतु आता हे सरकार अशा पद्धतीनं मागा शब्द नाही वापरणार मी, पण प्रगतीमध्ये थोडं मागे राहिलेले जे भाग आहे, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, याच्यासाठी विशेषतः विकास मंडळ स्थापन झाले. या अधिवेशनात हा सुद्धा मुद्दा आम्ही सातत्यानं मांडला की वैधानिक विकास मंडळाची नव्यानं रचना व्हावी. कारण राज्यपालांनी दांडेकर समितीनं हा जो सगळा अविकसित भागाचा एक अहवाल बनवलेला आहे
मला असं वाटतं त्याच्याविषयी न्याय मिळवण्यासाठी ताबडतोब वैधानिक विकास मंडळाची स्थापना व्हावी अशी मागणी आम्ही विरोधी पक्ष म्हणून केली. मला वाटतं सरकारने असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे. तर त्यांना याला मुदतवाढ घ्यावी लागते. हे काही व्हावं टेम्पररी स्वरूपात वैधानिक विकास मंडळ जोपर्यंत हे अविकसित भाग आहेत, जोपर्यंत पूर्ण महाराष्ट्र सारख्या वेगाने येत नाही. आणि म्हणून निधी तर कोणता मिळालेलाच नाही. डॉक्टर कराड होते तर त्यांना 50 लाख मिळाला होता, तोही वितरित झाला नाही. 50 लाख, कोटी नाही, लाख. ठाकरे गटाने स्वतंत्रपणे माननीय राहुल गांधींची भेट इंडिया आघाडीची बैठक असताना त्याच्या आधी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची राहुलजी गांधींबरोबर भेट झालेली आहे. त्यावेळेस पुढे शरद पवार साहेब होते. त्यावेळेस का नाही विचारलं की याच्यात शरद पवार नव्हते तुम्ही? हे पण कोणत्याही मंत्र्याला मी चॅलेंज केलेले, तुम्ही कोर्टात जा, काही करा. आता मी परवा मुंबईला जाणार आहे, मंगल प्रभात लोढा घेऊन आले तक्रारी मंगल प्रभात लोढाकडे जाऊन देणार. मी असं कागद नाही करत, त्याच्या घरी जाऊन ऑफिसला जाऊन देणार आहे की त्याच्यावर आलेल्या तक्रारी त्यांनी कोणत्या केल्या दाखवणार आहे. मला भेटले, ते 2दा भेटले, 3दा भेटले. मी म्हटलं व्यक्तिगत नका घेऊ तुम्ही आरोप. मी काही व्यक्तिगत आरोप नाही केलेले कोणावर. महानगरपालिकेच्या मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा सिडको या ठिकाणी प्राथमिक शिक्षकांसाठी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन प्रशिक्षणाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड, शिक्षण नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका URC1 अंतर्गत सर्व मनपा व खासगी अनुदानित शाळांमधील अध्यापन सेवा बजावणाऱ्या प्राथमिक शिक्षकांसाठी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 19 ते 23 डिसेंबर या कालावधीत मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा सिडको N7 या ठिकाणी करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रसंगी महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी भरत तिनगोटे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर करवंदे, डॉक्टर राजेश चौधरी, मनपा शाळा सिडको N7चे मुख्याध्यापक शेख अहमद पटेल, समग्र शिक्षा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगडे उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात सर्व शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी फहीम अन्सारी यांना समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली होती. रेणुका कागदे, समीर पठाण, सोनाली साळवे, भारती हरणे, पठाण जावेद, ज्योती देशमुख, साधना साबळे व मुसळे यांनी सुलभकाची भूमिका पार पाडली. या प्रशिक्षणाला यशस्वी करण्याकरिता प्रशांत कुलकर्णी, योगेश जडे, विजय गायकवाड यांनी अधिक परिश्रम घेतले. भगतसिंग जनअधिकार यात्रा बंगळूर येथे सुरू होऊन देशातील 13 राज्यांमध्ये 8500 किलोमीटरचे अंतर पार करीत 3 मार्च रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर जाणार आहे. देशात वाढती बेरोजगारी, महागाई, कष्टकरी जनतेच्या लुटीविरोधात सदर यात्रा काढण्यात आल्याची माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली आहे. आज देशातली परिस्थिती इतकी गंभीर आहे. लोकांना शिक्षण करून पण नोकऱ्या नाहीये, शिक्षणाच्या समान संधी नाहीयेत. गरिबांची जी मुलं आहेत त्यांना डॉक्टर, इंजिनियर आणि डबल ग्रॅज्युएट होण्यासारखी म्हणजे सामान्य डिग्री घेण्याची पण स्वप्न बघता नाहीयेत. आणि दुसरीकडे श्रीमंतांची मुलं आहेत त्यांना प्रत्येक उत्तम म्हणजे जगातलं सर्वोत्तम प्रकारचं शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध आहेत. आज रोजगार नाहीये लोकांना. प्रत्येक म्हणजे 45 वर्षांमध्ये सर्वाधिक बेरोजगारीचा दर आज भारतात आहे. लोकांना नोकऱ्या नाहीये. 10-10, 15-15 तास खटून सुद्धा 10-12 हजारावर काम करायला लागतंय. आणि एकीकडे महागाई तर प्रचंड वाढते, पण दुसरीकडे पगार वाढत नाहीये लोकांचं जे वेतन आहे ते तितकंच आहे. त्यानंतर आपण बघतो की लोकांनी, जनतेने महागाई विरोधात बोलू नये. म्हणजे आज गॅस सिलेंडरची किंमत कधी आपण हजारावर बघितली नव्हती. जेव्हा 450 रुपयाचं सिलेंडर होतं तेव्हा भाजपाचे जे नेते होते ते रस्त्यांवर सिलेंडर घेऊन बसत होते आणि महागाई विरोधात आंदोलन करत होते. पण आज आपण बघतो की सिलेंडर हजारावर गेले, पण मोदी सरकार कुठे काहीच बोलत नाहीये. मोदी सरकारने भ्रष्टाचाराविरोधात नारे दिले, सांगितले की भ्रष्टाचार मुक्त भारत करू. पण आज सगळ्या मोठमोठ्या भ्रष्टाचारी नेत्यांना ते त्यांच्या पार्टीत स्थान देतात आणि त्यांच्या पार्टीत गेल्यानंतर सगळे भ्रष्टाचारी नेते जणू काही साफ होतात. आणि जे सगळे वादे केले होते मोदी सरकारने, 2 करोड रोजगार देण्याचा वादा केला होता, तर नोकऱ्या देणं तर दूरच, पण आज निर्लज्जपणे सरकार असं म्हणतं की तुम्ही पकोडे तळा, भज्या तळा, तर तो सुद्धा स्वयंरोजगार मानण्यात येईल. आज लोक नाईलाजाने म्हणजे डिग्री होल्डर्स लोक सुद्धा नाईलाजाने भजा, वडापाव वगैरे वगैरे भुर्जीपावच्या गाड्या टाकून बसतात. अशा परिस्थितीत आम्हाला असं वाटतं की आज शिक्षण रोजगार हे आपले मूलभूत अधिकार आहेत. महागाई, भ्रष्टाचार आणि जनतेच्या लुटी विरोधात, बेरोजगारी विरोधात आम्ही भगतसिंग जनअधिकार यात्रा काढतोय. 10 डिसेंबर पासून ही यात्रा आम्ही कर्नाटक, बँगलोर मधून सुरू केली.
आणि पुढे 3 मार्च पर्यंत दिल्लीला ही यात्रा, दिल्लीच्या रामलीला मैदानावर या यात्रेचं समापन होणार आहे. तर आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये हाच संदेश घेऊन जातोय. जसं यात्रेचं नाव आहे भगतसिंग जनअधिकार यात्रा, तर शहीद आझम भगतसिंग यांचा जो संदेश होता, जनतेच्या एकजुटीचा संदेश, की जाती धर्माचे झगडे सोडा आणि खऱ्या लढाईशी नाते जोडा. आज जनतेने त्यांचे खरे मुद्दे, महागाई, भ्रष्टाचार, रोजगार हे खरे मुद्दे, पोटापाण्याचे प्रश्न उचलू नये म्हणून सत्तेत बसलेले लोक आज लोकांना आपापसात जाती धर्माच्या नावावर विभागतायत. म्हणूनच आम्ही शहीद आझम भगतसिंग आणि इतर क्रांतिकारकांचा एकोप्याचा, एकजुटीचा संदेश लोकांपर्यंत घेऊन जातोय. आणि आमचा हा ठामपणे विश्वास आहे की जनतेच्या एकजुटीच्या ताकदीवर जनतेला तिचे स्वतःचे हक्क, अधिकार मिळू शकतात. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सारथी, बार्टी, महाज्योतीच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी सेट 2019 ची प्रश्नपत्रिका या परीक्षेसाठी वापरण्यात आल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. परीक्षार्थींमध्ये संतापाची लाट. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील क्रिकेटमध्ये रमलेले व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर ते तब्येत बिघडल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.